आणि आता आपण बघतोय यावेळेची सगळ्यात महत्त्वाची बातमी, वरुण सरदेसाई हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। यावेळेची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वरुण सरदेसाई मातोश्रीच्या अंगणातून आमदार होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वांद्र पूर्वमध्ये तिहेरी लढत झालेली आहे। तृप्ती सावंत या मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तृप्ती सावंत यांनी इथं लढाई दिल्यामुळे आपण बघतोय की वरुण सरदेसाई यांचं आव्हान वाढलं होतं, टेन्शन वाढलं होतं। आणखीन एक महत्त्वाची बातमी, श्वेता महाले गिरीश महाजन आघाडीवर आहेत। चिखलीतून श्वेता महाले यांनी आघाडी घेतल्याचं इथं पाहायला मिळत आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, श्वेता महाले नवाब मलिक मानकुर्दमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेलेत। मानकुर्दमध्ये अजित पवार गटानं मैत्रीपूर्ण लढत लढली होती आणि इथं नवाब मलिक हे तिसऱ्या क्रमांकावर आता सध्या असल्याचं पाहायला मिळत आहे। मानकुर्दमध्ये अबू आझमी हे महाविकास आघाडीकडून सपाच्या तिकिटावर उभे राहिले होते। विदर्भामध्ये 38 जागा आहेत आणि त्या 38 जागांपैकी आपण बघतोय महायुतीला 25 जागांवर या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये लीड मिळाली आहे। महाविकास आघाडीला 12 जागांवर आघाडी मिळालेली आहे, तर इतरांना एका जागी आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भातलं हे चित्र आपण सध्या बघतोय। मुंबईमध्ये 24 जागा आहेत आणि तिथं 9 जागा महाविकास आघाडीला आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतलं हे चित्र आपण बघतोय, 15 जागांवर महायुती आघाडीवर असल्याचं मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी, मुंबई ज्याची सत्ता येते, ज्याला जास्त आमदार मिळतात, मुंबई हा महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग असं म्हटलं जातं। कोकणामध्ये 16 जागांपैकी महायुतीला 13 जागांवर आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। 13 जागा महायुतीच्या कडे आघाडी असल्याचं, तर महाविकास आघाडीला 3 जागांवर कोकणामध्ये आघाडी मिळाल्याचं इथं पाहायला मिळतंय, तर इतरांना 0 जागांवर आघाडी मिळालेली आहे। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी कोकणामध्ये, तर आपण बघतोय मराठवाड्यामध्ये 40 जागा आहेत। महायुतीला 31 जागांवर आघाडी मिळते, महाविकास आघाडीला 8 आणि इतरांना एका जागी आघाडी मिळालेली आहे। पहिल्या फेरीचा मतांचा कल आपण बघतोय, मराठवाड्यामध्ये 40 पैकी 31 जागांवर महायुती, 8 जागांवर महाविकास आघाडी आणि इतरांना 1 जागा। मानकुर्दमध्ये नवाब मलिक तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत। अबू आझमी यांच्यासोबत त्यांचा सामना होता। आपला अणुशक्तीनगर हा पारंपरिक मतदारसंघ आपल्या मुलीला सोडून नवाब मलिकांनी अजित पवारांच्या गटाकडून निवडणूक लढली होती मानकुर्दमधून आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर। महाराष्ट्रामध्ये 274 जागांचे कल हाती आलेले आहेत। तर भाजपला 92 जागा, काँग्रेसला 48 जागा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 49 जागा, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 31 जागा, शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला 33 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 31 जागा सध्या मिळताना दिसत आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून हे संपूर्ण आपण निकाल, संपूर्ण कल एकंदरीत समजून घेण्याचा प्रयत्न